पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला, माझी सोंगटी लाल आहे. माझी हिरवी. बर, माझी लाल कशामुळे माहिती का? कारण मी लाल शर्ट घातलाय. तुझी हिरवी कशामुळे? कारण तुला हिरवी आवडते. ओके, चला फॅन्टास्टिक. डाईस हिरवा. डाईस हिरवा. ओके, पहिले कोण? पहिले मी. नाही मोठा मी आहे, पहिले मी खेळणार. छोटी मी आहे, पहिले मी खेळणार. चल खेळ. 2. अरे रे 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 रे. 3. चला 1 2 3 एका मार्क. अरे सॉरी, तुम्ही आलात नाही का? सापशिडीमध्ये आम्ही एवढे गुंतलो ना की आमचं तुमच्याकडे लक्षच नाही गेलं. पण असं कसं होईल? तुमच्याकडे लक्ष नाही गेलं तर ते आम्हाला परवडणार आहे का? आपलं एवढं प्रेमाचं नातं आहे. त्यामुळे याच प्रेमाने मी स्वागत करतो संकर्षण कराडे तुमचं या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आणि ही माझी छोटी दोस्त, माझी पुतणी, लांबच्या भावाची जवळची मुलगी स्वरा जोशी. बस बस, फार प्रेम नको दाखवू. एवढे बिनधास्त पण का होत आज? काय कारण असेल? काय? मी सांगतो तुम्हाला. कारण आज ना आम्हाला रेसिपी करायच्या आहेत, ना लांबून पाहुणे येणार आहेत, ना आम्हाला त्याचं टेन्शन आहे. कारण आज पदार्थ करणार आहेत मधुराजी. आणि मधुराजी स्वयंपाक करायला लागले की आम्ही बिनधास्त असतो, कारण आम्हाला वेगवेगळे खायला मिळतं. हो की नाही? मात्र आणि काय त्यांना करावं पण नाही लागत. ते तुला कधीच करावं नाही लागत. बोलूया का मधुराजींना? बोलूया. येस, स्वागत करूया मधुराजी बाचल यांचं. प्लीज वेलकम. प्लीज या 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 मधुराजी. अरे अरे, तुम्ही आज आम्हाला सरप्राईज दिलं. नमस्कार. नमस्कार. सापशिडी खेळायची का स्वयंपाक करायचा आहे? स्वयंपाक करता करता सापशिडी खेळ. काही हरकत नाही. मग हे ठेवूया गॅसवर आपण. आज तुम्ही जे पदार्थ आमच्यासाठी घेऊन आलेले आहात ते नेमके कोणते आहेत? तुम्ही तर नक्की खुश व्हाल त्या पदार्थाचं नाव ऐकून. आज आपण बनवतोय मराठवाडा स्पेशल ज्वारीचे बोटवे. नूडल्स आजकाल मुलं मागतात. तुला आवडतात ना नूडल्स? करेक्ट. पण नूडल्स खाणं कितपत हेल्दी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते ज्वारी जे असतील तर ते किती हेल्दी आहे, बरोबर की नाही? तेव्हा आजच्या भागाला सुरुवात करूया. आपण एक सहज आनंदाची गोष्ट सांगतो. हेल्दी पदार्थांचा विषय चालू आहे. तर एक हेल्दी बातमी अशी आहे की आम्ही सारे खवय्येचे अनेक पर्व होत असतात. मध्यंतरी कोरोना काळामुळे हा कार्यक्रम थांबला होता, पण नव्याने हा कार्यक्रम सुरू झाला, ही परंपरा सुरू झाली. आणि नवीन सुरू झालेल्या प्रवासाचा आजचा 100वा टप्पा आहे, 100वा भाग आहे. त्याच्यामुळे आपण छान बोटवे करूया, हेल्दी खाऊया, हेल्दी राहूया. बस बस बस, पुरे झालं. चला आता लगेच बोलूया ज्वारीच्या बोटव्यांच्या साहित्य आणि कृतीकडे. साहित्य आधी आपल्याला बघायचंय. ज्वारीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची कलरफुल, मटार, टोमॅटो आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पातीचा कांदा, स्प्रिंग अनियन, धनेपूड, बारीक चिरलेलं लसूण, जिरं, कढीपत्ता, हिंग, गरम मसाला, थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ. सांगा काय करायचं पहिल्यांदा? तर सगळ्यात आधी आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं ज्वारीच्या पिठाचं. अच्छा, तू खातेस का ग भाकरी? हो, आवडीने. अरे वा. आणि धपाटा? नाही, नाही धपाटा नाही खात तू? तसा धपाटा नाही का, असा धपाटा खा. मला दोन्ही येतात. छान, देऊ का? नाही, खाण्याचा झाला. अच्छा, खाण्याचा चालेल. मीठ घातलं आता आपण ह्याच्यात. आता गरम पाणी घालूयात. बर, ह्याच्याने घालू का? हो सर. किती लागणार आहे? पुरे होईल. ज्वारीचं पीठ मळता मळता तुमच्यासाठी एक प्रश्न आलेला आहे. नेहमीप्रमाणे प्रेक्षक आपले शंका विचारतात. आणि स्नेहाजी या असं म्हणतात सोलापूरहून की कढी करत असताना ते बेसन घातल्यानंतर फुळलूक पाणी होऊ नये म्हणून काय करायचं? ताक फोडणीला घालण्यापूर्वीच ताकामध्ये थोडंसं बेसनचं प्रमाण आधी वाढवायचं. ठीक आहे. नात्यामध्ये घट्टपणा असावा, कढीमध्ये नको. नात्यात कढी असली की घट्टपणा येतो, पण कढीत घट्टपणा असली की कढी चांगली होत नाही. असो, तुम्ही बेसन पहिलंच नाही. जाऊ दे ना, बेताने घाला बेसन. चला आपण आता हे छान मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. ज्वारीचं पीठ छान मळून झालेलं आहे आणि इकडे स्टीमर आपण ठेवलंय तापत. आता काय करायचं? पीठही आपलं तयार आहे. यातून एक असा रोल करून घ्यायचा आणि सोऱ्या घ्यायचा, ज्यातून आपण चकली शेव करतो ते. अच्छा, फार कष्ट आहे. सोऱ्यांच्या आट्यांचा अंदाज आलेली व्यक्ती जगात असेल याच्यावरती माझा विश्वासच नाही. ते जितके वेळेला फिरवलं तेवढं बाकीच राहतं. बघा बरं तुम्ही फिरून, असं वाटतं ते बसलंय तरी काही आटे बाकीच असतात. आहे की नाही? छान. आणि आता याचं शिरवळे कोकणामध्ये बनवतात, त्याच पद्धतीने याची मोठी कुरडई करून घ्यायची. बरोबर. फक्त शिरवळे हे तांदळाच्या पिठाचे असतात ना? पिठाचे आपण या कार्यक्रमामध्ये ते एकदा केलं होतं. वा वा वा. काय स्वरा, कसं वाटतं? नूडल्स.
सो हे इडली पात्रामध्ये केलं तरी चालेल, म्हणजे जास्त तयार होते नूडल्स त्यात. छान. बोटवे वाफवून घेऊया. नूडल्स. येस, 10 मिनिटं व्यवस्थित स्टीम करून घ्या. ठीक आहे. ज्वारीच्या पिठाचे नूडल्स म्हणजेच बोटवे नूडल्स यांच्याकरता, बोटवे आपल्याकरता ते आपण छान वाफवून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चालेल? नूडल्स. नूडल्स. चला, बोटवे आता वाफवून झालेले आहेत. आता पुढची कृती करायची. करा मग. काय करायचं? तेल गरम करून घेऊया. बरं. पॅन तर ऑलरेडी झालाय. तेल किती लागणार आहे बघा. पुरा. बस. बस. ओके. आता काय? आता जिरं घालूया. जिरं, अगदी हिंग. चिमूटभर हिंग. ही बोटव्यांच्या वर फोडणी द्यायची आहे का आपल्याला? हे आता तुकडे करायचे याचे आणि यामध्ये मिक्स करायचे. बरं. कढीपत्ता. बारीक चिरलेला कांदा. कांदा परतून घ्यायचा कांदा ना? परतून घ्या. करू का मदत तुम्हाला? हो. धरा. करा. त्यांना आंघोळ नाही घालायची, परतायचंय ते. ए हिरोईन, काय? ते परतून झाले पाहिजेत. आम्ही असेच परतवतो असं तिचं म्हणणं आहे साधारण, हो की नाही? हा. बरं. कांदा घातल्यावर पुढे काय? टोमॅटो. आणि भाज्या ज्या आपण यामध्ये घालतोय त्या भाज्या जर बोटव्यांवरच घालून वाफवून जरी घेतल्या तरी चालतं, म्हणजे भाजी वाफवली पण जाते. थोडासा लसूण घालूया. भाज्यांमध्ये मटार. वा, मला मटार सर्वात लिस्ट आवडतं. सगळ्यात लिस्ट आवडतं. कमी आवडतं? मला नाही आवडत मटार. मटार नाही आवडत? हे 2 दाणे खा. मग कसा? न आवडणाऱ्या वस्तू ती एवढ्या आवडीने खातीये, तर आवडणाऱ्या वस्तूंचं काय होत असेल बघा तुम्ही. पण असं पाहिजे, सगळं खायला पाहिजे. जरा 1 मिनिट दे. धन्यवाद. भाज्यांमध्ये मटार घातला आपण आणि ढोबळी मिरची वेगवेगळ्या रंगाची. लसूण पण घातलाय, लसूण कांदा पण पण घातलाय, जिरं पण घातलंय. आणि फार ओव्हर कुक करायची गरज नाही. भाज्या हलकासा क्रंच त्यामध्ये हवा, म्हणजे ती चव छान लागते. बरं. तुम्ही भटकंती पण खूप करत असता खाण्याच्या निमित्ताने, खाण्यासाठी किंवा वेगवेगळे पदार्थ शिकण्यासाठी. तुम्ही रिसेंटली कुठे गेला होता? अलीकडे मी केरळला जाऊन आले. अलीकडे कुठे? ते तर खूप पलीकडे आहे की. अच्छा, म्हणजे अशात. हा, हल्ली मला वाटलं अलीकडे. ओके. हा, मग सो तिकडचे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले. अप्पम आहे, म्हणजे आपण अप्पे खातो पण ते अप्पम छोट्या कढईमध्ये बनवलं जातं. किंवा केरळाचं त्यांचं जसं आपल्याकडे शिरावळे असतात तसंच त्यांच्याकडे ते इडियाप्पम म्हणतात, जे स्ट्यू बरोबर सर्व केलं जातं. मला खूप आवडतं. हो. हे मीच पहिल्यांदा ऐकतोय. हिला आवडतं कसं मला काहीच कळत नाही. तू एक आपलं ठोकून देतेस का आवडतं म्हणून? नाही, खरंच मला आवडतं. काय काय घातलं आपण याच्यात? आता आपण मसाले घालतोय, त्यामध्ये धनेपूड आणि गरम मसाला घातला. अच्छा. आता लाल तिखट. लाल तिखट. वा वा वा, लेकरू आज खूपच मदत करून राहिलं हो तुम्हाला. आणि हळद सुद्धा. आणि हे झालेलं आहे भाज्या. आता हे जे आपण ज्वारीचे बोटवे करून घेतलेत वाफवून, हे असे सुटे सुटे करून यामध्ये सोडायचे. अच्छा. तुम्हाला वाटेल हे बाहेरचे आणलेले नूडल्स फक्त वाफवून घेतलेत की काय, पण असं नाहीये. ज्वारीच्या पिठाचे बोटवे आहेत, जे आम्ही छान ज्वारीचं पीठ मळून घेतलं, सोऱ्यामधून त्याच्या छान शेवया केल्या, त्या वाफवून घेतल्या आणि त्याचे आता आपण नूडल्स मुलांना तुम्ही देऊ शकता. कारण चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे, पर्याय नाही आपल्याकडे. वा, मी मिक्स करू का एकदा? किती भारी यार. हे दिसताना अगदी नूडल्सच वाटतात. काय सुंदर दिसतंय आणि फार. आणि अगदी चायनीजच खायचं असेल ना तर मग सॉसेस घालायचे, सोया सॉस, चिली सॉस. करेक्ट. अरे हो, की तुम्ही तेही करू शकता. हो. त्यामध्ये मीठ घालूया थोडंसं. परफेक्ट. कोथिंबीर आणि पातीचा कांदा. मी करू मिक्स? हो, घ्या ना प्लीज. वा, हा एक फार महत्वाचा सल्ला तुम्हाला मधुराजींनी दिला. कुठला? की जर आपल्याला ह्याला अगदीच चायनीज करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही सोया सॉस, चिली सॉस
ते सगळे सॉसेस ऍड करू शकता, हो की नाही? परफेक्ट. तुला कसं खायला आवडेल, इंडियन पद्धतीनेच का त्याला थोडं चायनीज तडका द्यायला मला आवडेल? दोन्ही दोन्ही आवडेल. फॅन्टॅस्टिक. पण आज आपण केलं इंडियन पद्धतीने, मला वाटतं कृती झाली आहे पूर्ण. ज्वारीच्या पिठाचे बोटवे तयार झालेले आहेत. अस्सल भारतीय पद्धतीचे नूडल्स आहेत. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आता ज्वारीचे बोटवे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम भाकरीच्या पिठाप्रमाणेच ज्वारीचं पीठ घ्यावं, त्यात मीठ आणि गरम पाणी घालावं. पीठ भिजवल्यानंतर त्याचा एक मोठा गोळा शेव चकली तयार करण्याच्या सोऱ्यात घालून पिठाची मोठी कुरडई स्टीमरच्या तेल लावलेल्या ताटलीत तयार करून घ्यावी आणि स्टीमरमध्ये हे ज्वारीचे बोटवे 10 मिनिटं वाफवून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर थोडंसं हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालावा. तो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर मटार, बारीक चिरलेली रंगीत भोपळी मिरची घालावी. आता धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घालावी. हे सगळं नीट ढवळून घेऊन मग त्यात ज्वारीचे बोटवे सुटे सुटे करून घालावे. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तसंच कांदा पात देखील घालावी आणि सगळं नीट मिक्स करून घ्यावं. ज्वारीच्या पिठाचे बोटवे खाण्यासाठी तयार आहेत. तर सॉर्गम नूडल्स तयार आहे. हे काय लावले? स्कॉर्गम नूडल्स? स्कॉर्गम नूडल्स वगैरे काही नाही, ज्वारीच्या पिठाचे बोटवे. तेच ते. बरं ठीक आहे, तेच ते. तुझ्यासाठी ते नूडल्स, माझ्यासाठी ज्वारीच्या पिठाचे बोटवे तयार आहेत आणि फार सुंदर झालाय पदार्थ. तुर्तास जरा बाजूला ठेवूया, नाही तर कधी संपेल कळायचा नाही. पुढच्या कृतीकडे वळूया. काय याचं नाव आहे? आता सँडविच बनवतो. एक पारंपरिक पदार्थ बनवला म्हणून मग आता लहान मुलांच्या आवडीचं. कुठलं सँडविच? क्लब सँडविच वगैरे का? कोबीचं सँडविच बनवतोय. स्वरा, चला साहित्य काय ते बघूया. ब्रेड घेतला इथे. हा होलवीट ब्रेड घेतला, लहान मुलांसाठी बनवतोय म्हणून. किसलेला कोबी, गाजर हे छान असं श्रेड करून घेतलंय. बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, ढोबळी मिरची, मेयोनीज, चिली सॉस, मध, मिरपूड आणि मीठ. माझा एक प्रश्न आहे, मध का घेतलाय आपण? थोडंसं चिली सॉस आणि मेयोनीज आहे ना, त्याला हलकासा स्वीटनेस यावा म्हणून मध. तीव्रपणा कमी व्हावा म्हणून मध आहे, हो की नाही? मधुराजीने डायरेक्ट कृतीलाच हात घातला. चल, काय करायचं पुढे? स्लाइस केलेला कोबी, अगदी सोपी रेसिपी आहे. यामध्ये गाजर, ढोबळी मिरची. त्याच्यात थोडं कारलं घातलं तर चालतं का? नाही. म्हणजे कारल्याच्या चकत्या घालू शकतो खरं तर. ऐक, तुला कारल्याचा विषय का काढायचा आहे? कारण तुला ते आवडत नाही ग, आणि तुला जे आवडत नाही तेच तुला खाऊ घालून पाठव असं तुझ्या बाबांचा मला निरोप आलेला आहे. आता पुढच्याच कारल्याची रेसिपी नक्की. नक्की. पूर्ण एक एपिसोड आपण कारलं स्पेशल. हो, खूपच छान आयडिया. कारल्याची खीर. हो. बरं, आपण गाजर घातलं, हिरवी सिमला मिरची घातली, कोथिंबीर आणि मेयोनीज. हा. आणि आता मेयोनीज घातलं, थोडासा चिली सॉसही घालूयात. मध घालूया. घ्या. कुणीही करू शकता असा हा पदार्थ आहे. बरोबर. आणि इथे हनी चिली सॉस पण येतो, म्हणजे त्याच्याऐवजी तो वापरला हो, तरी चालेल. हनी चिली सॉस. तुला माहिती आहे ना? हो, आणि मीठ. मिक्स केलं. मेयोनीज मध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ बेताने घालायचं. मिक्स करायचं का? येस. ठीक आहे. चला, आम्ही हे एक छान सँडविच करतोय, कोबीचं सँडविच. आपण त्याला कॅबेज म्हणतात ना कोबीला? कॅबेज कॅरेट सँडविच असं सुद्धा म्हणू शकतो, कारण त्यात गाजरही आहे, कोबी आहे. तर आम्ही हे सारण छान मिक्स करून घेतो, मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला, पुढची कृती करायची आहे. आणि मुलं बऱ्याचदा भाज्या खायचा कंटाळा करतात किंवा डब्याला काहीतरी वेगळं हवं असतं, तर हा एक पर्याय छान आहे, जेणेकरून भाज्या पण पोटात जातात अच्छा. आणि दिसायला हे छान. अशी आणि idea काय? येस, अशी आयडिया केल्याशिवाय कसं होणार? कसं होणार? आणि यामध्ये आपण चीज वगैरे पण घालत नाही, त्यामुळे पौष्टिकही मला आहे. वाटलं घालू शकतो. तुला जिथे जिथे वाटतं ना तिथे तिथे पौष्टिकता हरवून जाते. इथे तुला चीज घालावंसं वाटत होतं, ते नाही केलंय म्हणून पौष्टिक आहे. आता बघ, आवडीचं चीज आहे पौष्टिक असतं. प्रमाणात. कसं आहे? माझ्या प्रमाणात ते छान असतं. तर हे आपण भाजूयात. वा. तेल वगैरे घालायची गरज नाही ना आता? बटर लावतो. पसरवू कमी. घालून टाका.
चला, स्वरा म्हणाली म्हणून सगळंच घातलं. तुम्ही जे काही आज तिचे लाड पुरवताय ना, मला अजिबात आवडत नाहीये. तिच्या बाबांनी मला तिला धाकात ठेव असं निरोप दिलाय. किती वेळ लागेल याला दोन्ही बाजूनी व्हायला? एखाद मिनिटभर. फक्त छान असं खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं दोनही बाजूने, वा. की मग सँडविच तयार. आम्ही एक काम करतो, हे सँडविच छान असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतो. कुठे गेली मंडळी? अरे वा, पुढच्या तयारीला लागतोय आम्ही. बोटवे तयार आहे, सँडविच तयार होतंय. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता कोबीचं सँडविच तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम बारीक चिरलेला कोबी एका बाउलमध्ये घ्यावा. त्यात किसलेलं गाजर, उभी पातळ चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेयोनीज, थोडासा चिली सॉस, मध, मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालावं. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यावं आणि आता हे तयार मिश्रण ब्रेडवर पसरून घेऊन त्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइस ठेवून सँडविच तयार करून घ्यावं. सँडविचच्या दोन्ही बाजूंना बटर लावून घेऊन तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावं. हेल्दी आणि टेस्टी सँडविच खाण्यासाठी तयार आहे. आधी झाले ज्वारीच्या पिठाचे बोटवे, मग झालं गाजर आणि कोबीचं सँडविच आणि तेही आता आहेत तयार. खायचंय का? थोड्या वेळाने. तू असं करतेस. मलाही भूक लागली, पण त्यांना आपल्याला पुढचा पदार्थ दाखवायला लागतो. मी असं मुद्दाम नाही करत, हो की नाही? आता हे आपण खात बसतो, त्यांना पदार्थ कोण दाखवणार? काय म्हणतो मधुरा? मग बर, आता मला सांगा पुढचा पदार्थ काय? कलिंगडाचा लेमोनेड बनवतोय. उन्हाळा जवळ येतो, उन्हाळ्याची सुट्टी असते आणि मुलांना ना आदल्या मधल्या वेळेत असं काहीतरी प्यायला थंडगार आवडतं. तर हे थोडं पौष्टिक पद्धतीने लेमोनेड बनवतो. यामध्ये सोडा नाही घालणार आहोत आपण. सोडा नाही घालणार आहोत. त्याऐवजी आपण इथे स्पार्कलिंग वॉटर घालतोय. सो हे नॅचरली कार्बोनेटेड केलेलं असतं स्पार्कलिंग वॉटर, त्यामुळे ते अनहेल्दी नसतं. त्यामध्ये म्हणजे मुलांना काय होतं ना, ते दिसायला बबल्सही छान दिसतात आणि अनहेल्दी पण नाही होत. काय लागणार आहे साहित्य? साहित्यामध्ये स्पार्कलिंग वॉटर, कलिंगडाचा पल्प आहे हा, म्हणजे आपले कलिंगड येतं, टरबूज येतं, त्याच्या बिया काढून त्याचे छोटे छोटे क्यूब्स मिक्सरमध्ये घालून त्याचीही अशी प्युरी तयार करून घेतली आहे. पुदिन्याची पानं आहेत, लेमोनेड आहे, त्यामुळे लिंबाचा रस, अगदी चवीपुरतं मीठ आणि मध. वा, सगळं साहित्यही पौष्टिक आहे. हो, एक तर फळ, एक आहे मध, दुसरा आहे लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं. मी सगळी घालायची का थोडीशी? बऱ्यापैकी घालूयात. तुला खूप आवडतं म्हणून मी जास्त बनवते. त्यानंतर यामध्ये घालूयात लिंबाचा रस. बघ, ते माझ्यासाठी जास्ती घाल. जनरल लेमोनेड करताना लिंबू आणि पुदिना क्रश केला जातो, पण आपण आज हे तयार ठेवलंय. सबंध घालायचं. बरोबर. बरं, याच्यामध्ये आम्ही जो वॉटरमेलनचा ज्यूस वापरलाय तो अगदी पातळ फुल्लूक नाहीये, म्हणजे ज्यूस नाहीये, पल्प वापरलाय, जरा घट्टसर आहे, हो की नाही हो मधुराजी? बरोबर. वा वा. अगदी चिमूटभर मीठ घालूया. बर, पुदिन्याची पानं नुसती क्रश केली तरी त्याचा जो काही सुवास सुगंध येतो. येतो, अप्रतिम. म्हणजे स्वयंपाकात वापरताना पुदिना शक्यतो असा हाताने तोडूनच वापरावा, बरं. सुरीने कट नाही करावा. बर त्याचा जो नैसर्गिक सुवास आहे तो छान येतो. बर, मला वाटलं त्याला वाईट वाटतं. असू शकतं ना, पुदिना येतो त्याचंही काहीतरी म्हणणं असेल. हे छान मिक्स केलं. अच्छा, त्यामध्ये हे येस. अरे क्या बात है. हे जे बबल्स येतात ते मुलांना प्रचंड आवडतात. अहो, मुलांनाच काय, मोठ्या माणसांनाही आवडतात. काय अप्रतिम पदार्थ आहे, बघू बरं जरा. हो हो हो, बिलीव्ह मी, याचा इतका उत्तम सुगंध येतोय. एकतर त्यात तो लिंबाचा रस, त्यात तेच बरं मध राहिला की आपला घातला का? ठीक आहे, मग आता राहिलं काय? काहीच नाही. आता काय तिकडे बघा बरं, काही राहिलंय का? आता ते ऑफकोर्स आपण बस एवढंच राहिलं होतं. वा वा वा, फार कमाल. नाही, अजिबात नाही, मी फक्त बघत होतो. जरा आता ते ग्लास मध्ये होता. तिथे बुडबुडे फुटलेले दिसत आहेत मला. बुडबुडे हवेने फुटले? अजिबात नाही. मग कशाने फुटले? तुझ्यामुळे फुटले. ठीक आहे. वा, हे माझं, एवढं तुझं. अप्रतिम. बघा, ते तुझं, हे माझं. हरकत नाही यार, पण हे जर तुम्ही असं घरी डायनिंग टेबलवरती करून ठेवलं आणि मुलं अशी शाळेमधून आली तर पहिलं ते ह्याच्यावरती तुटून पडतील, हो की नाही? वा, अफलातून पदार्थ आहे. कलिंगडाचं लेमोनेड, एक सँडविच तयार आहे, एक ज्वारीच्या पिठाचे बोटवे तयार आहेत. अजून काय पाहिजे मंडळी? तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता आम्ही जरा पदार्थ सजवतो, मग आपण हे खायला बोलूया. चालेल? चला. आता कलिंगडाचं लेमोनेड तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका ग्लासमध्ये कलिंगडाचा पल्प घ्यावा. त्यात थोडासा लिंबाचा रस, हाताने क्रश करून पुदिन्याची पानं, थोडासा मध,
चिमूटभर मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात स्पार्कलिंग वॉटर घालावं आणि नीट ढवळून घ्यावं. दिसायला सुंदर, रिफ्रेशिंग आणि चवीला अप्रतिम असं कलिंगडाचं लेमोनेड तयार आहे. मला एक सांग स्वरा, चोचले जिभेचे लहान मुलांचे या सिरीज मध्ये त्या एवढे आपल्यासाठी पौष्टिक पदार्थ करतात, तुला डोळ्यासमोर ठेवून तू काही त्यांना थँक्यू म्हणत नाहीस? काही नाहीस? थँक्यू. बस एवढंच? त्यांचे काहीतरी आभार? अरे वा, किती छान. जवळजवळ एक ऐतिहासिक भेट इथे झाल्यासारखं मला वाटतं आहे. आणि इतके छान पदार्थ मधुराजींनी लहान मुलांना लक्षात घेऊन केलेले आहेत, जे पौष्टिक आहेत. आपण आता ते सगळे खाऊया, मजा करूया, हो की नाही? तोपर्यंत तू कशाने सुरुवात करतेस? मला काय वाटतं बोटव्यांनी करावी. घे स्वरा. नूडल्स 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 लहान मुलं करतात ना, हे ज्वारीच्या पिठाचे बोटवे खाऊ घाला, लेकरांच्या अंगी लागेल थोडं, हो की नाही मधुराजी? वा. आता सँडविच आणि ते जे लेमोनेड आहे ते मी करतो फस्त, तोपर्यंत तुम्ही घ्या निरोप मस्त. काही नाही, आपण दोघं मी करते फर्स्ट, नॉट यू. नो प्रॉब्लेम. ती करेल फस्त, तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा मला पुढच्या भागात याच कार्यक्रमात. त्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय.